नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीचं एप्रिल 2024 करता राशीफळ कसे असतील, ग्रहयोग कसे असतील, ग्रहाचे राशांतर आणि ती तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहे. या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये बुध जो आहे तो वक्री होणार आहे तुमच्या दशम आणि दशम स्थानातून तुमच्या भाग्यस्थानामध्ये दिनांक 2 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भाग्यस्थानामध्ये ग्रहण होणार आहे, सूर्यग्रहण दिनांक 8 तारखेला. या सगळ्याचा जो प्रभाव आहे तो तुमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे होईल आणि त्याकरता काय नेमकी खबरदारी घ्यायला हवी, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं एप्रिल 2024 करता तर राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू कर्क राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमचं जे स्वास्थ्य आहे शारीरिक आणि मानसिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे गुरु हा तुमच्या 10व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, मार्गस्थ आहे. आणि अष्टमेत जो शनी आहे तो तुमच्या अष्टम स्थानाचा आहे, तो मार्गस्थ आहे. तिथे मंगळ सुद्धा विराजमान आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही फारसे ताण तणाव दिसून येणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे, जो मंगळ तुमच्या किंवा शनी मंगळ तुमच्या अष्टम स्थानात आहे, थोडंसं शारीरिकच्या संदर्भात लागणं, कापणं, खरचटणं किंवा कदाचित फ्रॅक्चर होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तशा तुमच्या शारीरिकच्या बाबतीमध्ये फारसे काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. खास करून ज्या गृहिणी आहेत, म्हणजे ज्या विवाहित गृहिणी आहेत, त्यांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे जे इनलॉज असेल किंवा सासरकडचे मंडळी असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं, स्वतःवरती कंट्रोल करणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्थैर्याबद्दल. तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, 14 तारखेनंतर तो तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे हा जो रवी आहे, हा रवी साधारणतः ग्रहणाचा योग सुद्धा या महिन्यामध्ये होतोय, म्हणजे राहूच्या युतीत जाणार आहे. तर लक्षात घ्या, दिनांक 8 तारखेला सूर्यग्रहण आहे आणि या दरम्यान अर्थात हे जे सूर्यग्रहण आहे हे भारतातून काही दिसणार नाही, त्याच्यामुळे त्याचे वेध पाळण्याची आवश्यकता नाही. मात्र हा जो रवी आणि राहूची जी युती आहे किंवा जे ग्रहण आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला तर थोडंसं तुमचे जे आर्थिक स्थैर्य आहे, खास करून गुंतवणूक किंवा खर्च, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि गुंतवणूक किंवा खर्च याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. तुमच्या अंतःचुकीने त्याचे परिणाम तुम्हाला पुढच्या आयुष्यात भोगावले तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमची जी सामाजिक इमेज आहे, ज्या त्याला सुद्धा थोडाफार धक्कादायक प्रसंग निर्माण होते, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे थोडंसं काळजी घ्या, कारण या थोडंसं असं तुम्हाला वाटेल थोडंसं प्रेशर राहील मानसिकतेवरती की अशा काही गोष्टी किंवा अशा काही प्रकारे गोष्टी करा, परंतु निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा या दरम्यान मिळतील, तशी काही काळजी करू नका. इझी मनी ज्याला आपण म्हणतो, सहज पैसे मिळणं, हा प्रकार सुद्धा तुमच्या म्हणजे या महिन्यामध्ये तसा दिसून येईल. आणि तुमचा जो लाभेश आहे शुक्र, हा तुमच्या भाग्यात भ्रमण करतोय. दिनांक 25 तारखेनंतर हा तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे. तर तुमचं जे डेली इन्कम आहे, तुमचं जे महिन्याचं जे इन्कम आहे ते तुम्हाला येईल. फक्त खर्च आणि त्याची इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करायची या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तो चतुर्थेश आहे, चतुर्थ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. 25 तारखेनंतर तुमच्या दशमात भ्रमण करेल. तर घरातलं जे हे असतील, घरातलं जे वातावरण असेल नॉर्मल राहील, त्याची काही प्रॉब्लेम नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तसे काही येणार नाही, तसे काय काळजी करू नका. ते अगदी व्यवस्थित राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर त्यांचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, हा तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. तर जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम किंवा अगदी टोकाचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनात होणार नाही, परंतु त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. म्हणजे तुमचं जे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असेल तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही, तशी काय काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे जर काही त्रास किंवा काही प्रॉब्लेम दिसले तर लगेच त्याच्यावरती काम करणं महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे म्हणजे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त एफर्ट देणं गरजेचं राहील. कारण या महिन्यामध्ये म्हणजे हा जो कालावधी आहे त्या कालावधीत थोडासा परीक्षेचा सुद्धा आहे आणि ग्रहण सुद्धा आहे. तर कधी-कधी मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता असेल तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं, तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे शनी, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे.
तर वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यामध्ये नातेसंबंध स्मूथ राहतील. काही प्रॉब्लेम येणार नाही, काय मोठे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. फक्त रवी मंगळाची जी युती शनी मंगळाची जी युती आहे तुमच्या अष्टमात होणारी, त्या ठिकाणी थोडंसं त्या वेळेला लक्ष द्यावं लागेल. अर्थात त्या संदर्भातला खुलासा आपण पुढे करू. तर एकंदरीत तुमचं जे वैवाहिक जीवन आहे त्या संदर्भात तशी काही काळजी करू नका. मोठे काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाहीत. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश ज्याला आपण म्हणतो, मंगळ तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय. तर कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये सुद्धा काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. उलटपक्षी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्हाला काही अनएक्सपेक्टेड लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यात सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील ते म्हणजे आर्थिक संदर्भ. आर्थिक संदर्भात घेतलेले तुमचे निर्णय ते कशाप्रकारे तुम्ही घेताय आणि भावनेच्या आहारी जाऊन तर घेऊच नका किंवा परिस्थिती समोर तशी आली आहे म्हणून तुम्ही काही वेगळा निर्णय घेताय किंवा एक्स्ट्रीम निर्णय घेताय असं काहीही करू नका. पण हा जो कालावधी हा कालावधी तात्कालिक आहे आणि तुम्ही मात्र घेतलेले निर्णय तुम्हाला पूर्ण लाईफटाईम तुमच्यावरती असर करते. या संदर्भात हा कालावधी एकदा गेला की तसा काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तसा काही गोष्टी राहणार नाहीत किंवा तुमच्या मनावरचं प्रेशर सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तर एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. या गोष्टीने लक्ष देणं गरजेचं राहील. तुम्ही पाहत असाल की भाग्यस्थानामध्ये बरेचसे ग्रह एकत्र आलेले आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल. ग्रहयोगाचे जे परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 3 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे तुमच्या भाग्यस्थानामध्ये. ही युती तसं पाहिलं तर शुभफलदायी राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला येऊ शकतील. फक्त घरातल्या ज्या महिला असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचमध्ये तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिनांक 10 तारखेला मंगळ आणि शनीची युती होणार आहे तुमच्या अष्टम स्थानात. आता ही जी युती आहे ही युती थोडीशी तुम्हाला त्या संदर्भात विचार करायला लागेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास म्हणजे शारीरिकच्या संदर्भातले काय कापणं, भाजणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं जसं मी सुरुवातीला सांगितलं ते साधारण 10 तारखेच्या आसपास होण्याची शक्यता जास्त प्रमाणात याकडे लक्ष द्या. ज्या गृहिणी आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं इनलॉज बरोबर थोडेसे वादविवाद थोडेसे होऊ शकतील. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. परंतु या दरम्यान तुम्ही जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल. जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आधीपासूनच असतील तर त्याचे जे अनुभव आहेत, त्याची जी लक्षणं आहेत ती इंटेन्सिफाय होतील, जास्त प्रमाणात दिसेल. काळजी करू नका. 2-3 दिवसाचा हा कालावधी असतो. तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला तो जाणवू शकेल. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. रवी बुध इथे तुमच्या भाग्यस्थानात होणार आहे. रवी तुमचा धनेश आहे, बुध तुमचा व्ययेश तृतीयेश आहे. तर थोडंसं विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे बुध जो आहे तो वक्री अवस्थेतच असणार आहे. त्यामुळे मानसिकता तुमची थोडीशी निगेटिव्ह होऊ शकेल. या ठिकाणी काळजी घेणं महत्त्व होणार आहे. याचप्रमाणे 19 तारखेला मंगळ जो की तुमच्या अष्टमात आहे त्याच्याबरोबर लाभ योग करणार आहे. दशमातला बुध दशमातला शनी आणि गुरु. तर या दरम्यान म्हणजे 19 तारखेला तुम्हाला इझी मनी मात्र मिळू शकते. मग ते जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तिथून मिळू शकेल किंवा अधिक जर का तुम्ही काही चांगलं काम केलं असेल तर त्याची जे आउटपुट ज्याला आपण मिळतो ते अनपेक्षितपणे तुम्हाला मिळू शकतील, की ज्यालाच आपण इझी मनी म्हणतो. तर तसे ते मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. आणि भाग्यस्थानामध्ये बुध आणि शुक्राची सुद्धा युती आहे. तर थोडं फिरणं वगैरे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असतील किंवा फॅमिली मेंबर्स असतील त्यांच्यावर जास्त फिरणं वगैरे या दरम्यान जास्त होईल. इथे सुद्धा जो बुध आहे तो वक्रीच असणार आहे. या महिन्यामध्ये आता जसं सांगितलं की जो ग्रहण कालावधी आहे म्हणजे 8 तारखेला होणारं ग्रहण हे सगळ्यात महत्त्वपूर्ण राहील. हे भारतातून दिसणार नाहीये, परंतु त्याचा जो प्रभाव 3-4 दिवसासाठीच राहील. त्याच्यानंतर त्याची तशी काही काळजी करू नका. परंतु या दरम्यान स्वतःच्या मानसिकतेवरती लक्ष द्या, कारण तुमचं जी रास आहे ती कर्क रास आहे आणि मानसिकतेवरती सगळ्यात जास्त प्रभाव करणारी ही रास आहे. याचप्रमाणे या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू जे वर्षाची जी सुरुवात आहे ती गुढीपाडव्यापासून होते आणि तो गुढीपाडवा आहे तो 9 तारखेला आहे. तर मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना येणारं जे हिंदू वर्ष आहे ते सुखमय आणि तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो आणि तुम्हाला हे जे संपूर्ण वर्ष आहे ते सुख समाधानाचं जाऊ. याचप्रमाणे या महिन्यामध्ये रामनवमी सुद्धा येणार आहे 17 तारखेला आणि दिनांक 25 तारखेला हनुमान जयंती सुद्धा आहे. तर मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपल्याला आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.